सर्वांना नमस्कार. सर्व विद्यार्थी मित्रांचे आजच्या लेक्चरमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या काही लेक्चर्समध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये रूट वर्बच्या सहाय्याने कशी वाक्य बनवायची ते पाहिलं. त्यामध्ये अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, निगेटिव्ह सेंटेन्सेस, व्हर्बल क्वेश्चन्स, डब्ल्यूएच क्वेश्चन्स अशा वेगवेगळ्या वाक्यरचनांचा आपण अभ्यास केला. आज आपण त्याच टॉपिकवर आधारित काही प्रश्न सोडवणार आहोत. प्रश्न काय आहे पहा. क्वेश्चन: फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट फॉर्म्स ऑफ रूट वर्ब्स इन सिंपल प्रेझेंट टेन्स. प्रश्नाचा अर्थ काय आहे? तुम्हाला काही रूट वर्ब्स दिलेले आहेत. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्हाला त्याची योग्य रूपे वापरायची आहेत आणि वाक्य पूर्ण करायचे आहेत. पहिलं वाक्य पहा. सी डॅश टू रीड बुक्स इन हर फ्री टाइम. क्रियापद वापरायचं आहे आपल्याला लाईक. इथे वाक्याचा सब्जेक्ट पहा कोणता आहे. वाक्याचा कर्ता आहे सी. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये रूट वर्बची वाक्य बनवताना थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट नंतर आपल्याला क्रियापदाला प्रत्यय जोडावा लागतो. प्रत्यय जोडण्याचे मी तुम्हाला 4 नियम सांगितलेले आहेत पहा. पहिला नियम हा कशाशी संबंधित आहे? ओ सी एच एस एच डबल एस एक्स आणि झेड हे 6 अक्षर किंवा अक्षर समूह पहा. जर एखाद्या रूट वर्बच्या शेवटी यापैकी एखादं अक्षर आलं किंवा अक्षर समूह आला तर आपण तिथे प्रत्यय जोडायचा आहे ES. जर यापैकी कोणताच अक्षर समूह त्या रूट वर्बच्या शेवटी आला नाही तर बनतो नियम क्रमांक 2. तिथे आपण जोडतो फक्त यस. आणि यसच्या बाबतीत असंही लक्षात ठेवायचं की जर एखाद्या रूट वर्बच्या शेवटी ई आला, एखाद्या रूट वर्बच्या शेवटी ई हे अक्षर आलं तर मात्र आपण तिथे फक्त यस प्रत्यय जोडायचा आहे. नियम क्रमांक 3 आणि 4 हा एखाद्या रूट वर्बच्या शेवटी जर वाय असेल तर त्याच्या बाबतीत आहे पहा. नियम क्रमांक 3 काय सांगतो? एखाद्या रूट वर्बच्या शेवटी वाय असेल आणि त्याच्या आधी जर एखादा स्वर असेल ए ई आय ओ यू या 5 पैकी एक तर मात्र आपण वाय आहे तसाच ठेवायचा, शेवटी फक्त यस प्रत्यय जोडायचा. आणि नियम क्रमांक 4 काय आहे? जर एखाद्या रूट वर्बच्या शेवटी वाय असेल आणि त्या वायच्या आधी जर एखादं व्यंजन आलं असेल, कॉन्सोनंट 21 अक्षरांपैकी एक ए ई आय ओ यू हे सोडून जे 21 राहतात त्यापैकी एखादं अक्षर आलं तर मात्र तिथे आपण काय जोडायचं आहे? वाय काढायचं आणि आय ई एस हा प्रत्यय जोडायचा. हे जे प्रत्यय आहेत यस, ई एस आणि आय ई एस हे लक्षात ठेवा पहा. आणि हे प्रत्यय कुठे जोडावे लागतात? फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट नंतर. मग त्यामध्ये येतं ही, ती आणि इट. ओके. आणि थर्ड पर्सनचे सब्जेक्ट्स ही सी इट जरी नसेल तरी एखाद्या मुलाचं नाव असेल, मुलीचं नाव असेल, पुरुष किंवा स्त्रियांची नावं किंवा एखादा सजीव निर्जीव वस्तू असेल, एखादा पशु पक्षी प्राण्याचं नाव असेल तर तिथे सुद्धा आपण नंतर येणाऱ्या क्रियापदाला प्रत्यय जोडायचा आहे. इथे सी सब्जेक्ट आहे पा आणि रूट वर्ब आहे लाईक. इथे शेवटी ई आलेला आहे पा, म्हणून आपण इथे फक्त यस जोडायचं आहे. सी लाईक्स टू रीड बुक्स इन हर फ्री टाइम. दुसरं पहा. दे डॅश सॉकर इन द पार्क एव्हरी वीकेंड. आणि क्रियापद वापरायला सांगितलेलं आहे प्ले. इथे सब्जेक्ट आहे दे. दे नंतर मूळ क्रियापद जसंच्या तसं येतं पहा.
त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही, म्हणून आपल्याला प्ले आहे तसंच लिहावं लागेल. प्ले. तिसरं पहा, माय फादर डॅश ॲज अन इंजिनियर ॲट अ कन्स्ट्रक्शन कंपनी. क्रियापद आहे वर्क. आता इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. पहा, इथे सब्जेक्ट काय आलेला आहे, माय फादर, माझे वडील. ते पुरुष आहेत, त्यांच्यासाठी आपण सब्जेक्ट म्हणून प्रोनाउन कोणता वापरू शकतो, ही. थर्ड पर्सन आहे. पहा, थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट नंतर आपण काय करतो, मूळ क्रियापदाला प्रत्यय जोडतो. आता इथे वर्क हे क्रियापद आलेलं आहे. वर्क क्रियापदाला आपल्याला प्रत्यय जोडायचा आहे. नियम क्रमांक 1 प्रमाणे वर्कच्या शेवटी हे अक्षर आहेत का, याच्यापैकी एखादं कोणतं अक्षर नाहीये, म्हणजे 1 प्रमाणे आपण काहीच करू शकत नाही. नियम क्रमांक 2 प्रमाणे आपण यस जोडू शकतो. पहा, प्रत्यय इथे वर्कला. पण नियम क्रमांक 3 आणि 4 मूळ क्रियापदाच्या शेवटी वाय असेल तर आहे, म्हणजे नियम क्रमांक 3 आणि 4 पण इथे आपण लावू शकत नाही, त्याचा उपयोग आपण करू शकत नाही. म्हणजेच नियम क्रमांक 2 प्रमाणे आपल्याला इथे फक्त यस प्रत्यय जोडावा लागेल. माय फादर वर्क्स ॲज अन इंजिनियर ॲट अ कन्स्ट्रक्शन कंपनी. ओके. पुढे पहा, चौथा, द सन डॅश इन द ईस्ट राईज. द सन थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट, त्याच्यासाठी आपण प्रोनाउन कोणतं वापरणार, इट. इट नंतर आपण प्रत्यय जोडतो. पहा, रूट वर्बला. म्हणून इथे काय होणार आहे, द सन रायझेस, इथे ई आलाय शेवटी, फक्त यस जोडा. द सन रायझेस इन द ईस्ट. पाचवं पहा, वॉटर डॅश ॲट 100 डिग्री सेल्सिअस. मूळ क्रियापद वापरायचं आहे आपल्याला बॉईल. वॉटर, वॉटर सिंग्युलर आहे. पहा, सिंग्युलर सब्जेक्ट थर्ड पर्सन. इथे बॉईलचं होणार आहे बॉईल्स, BOILS, बॉईल्स. पुढे पहा, सहावं, आय डॅश टू द जिम 3 times a week. गो, गो क्रियापद वापरायचं. इथे सब्जेक्ट आलेला आहे आय. आय नंतर मूळ क्रियापद जसंच्या तसं लिहायचं. पहा, गो. आय गो टू द जिम 3 times a week. आय नंतर मूळ क्रियापदामध्ये काहीही बदल होत नाही. पुढे सातवं पहा, ही डॅश मीट बिकॉज ही इज अ नॉन व्हेजिटेरियन. इट क्रियापद कोणतं वापरायचं आहे आपल्याला, इट. ही नंतर थर्ड पर्सन ही. पहा, ही हे थर्ड पर्सन प्रोनाउन आहे, थर्ड पर्सन सब्जेक्ट आहे, म्हणून आपल्याला ही नंतर इटला प्रत्यय जोडावा लागेल. इथे होणार आहे इट्स. ही इट्स मीट बिकॉज ही इज अ नॉन व्हेजिटेरियन. ओके. आठवं पहा, वी डॅश इन अ क्वाइट नेबरहुड नियर द सिटी सेंटर. क्रियापद वापरायचं आहे लिव्ह. वी नंतर रूट वर्ब जसंच्या तसं लिहायचं. पहा, त्यात बदल होत नाही. वी लिव्ह इन अ क्वाइट नेबरहुड नियर द सिटी सेंटर. नववं पहा, डॉग्स डॅश व्हेन समवन कम्स टू द डोअर. क्रियापद वापरायचं आहे आपल्याला बार्क. डॉग्स हे प्लुरल आहे. पहा, अनेक वचनात आहे. जरी ते थर्ड पर्सन असेल तरी थर्ड पर्सन पण ते प्लुरल आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर नंतर आपण क्रियापदाला प्रत्यय जोडतो. थर्ड पर्सन प्लुरल जे सब्जेक्ट असतात तर त्याच्यासाठी नेहमी THEY दे हे प्रोनाउन वापरलं जातं. पहा, दे नंतर मूळ क्रियापद बदलत नाही, म्हणून इथे सुद्धा आपल्याला बार्क हे जसंच्या तसं लिहावं लागेल. डॉग्स बार्क when someone comes to the
डोर. पुढे पहा, द ट्रेन डॅश डॅश ॲट 8 AM एव्हरी मॉर्निंग. क्रियापद वापरायचं आहे आपल्याला लिव्ह. द ट्रेन सिंग्युलर आहे. थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट नंतर आपल्याला मूळ क्रियापदाला प्रत्यय जोडावा लागेल. इथे लिव्हला काय प्रत्यय जोडायचा, तर शेवटी ई आलेला आहे म्हणून आपण फक्त यस प्रत्यय जोडायचा. पहा, LEAVES, लिव्स. पुढे 11वं वाक्य पहा, सी डॅश डॅश मॅथमॅटिक्स ॲट द लोकल हायस्कूल. क्रियापद वापरायचं आहे आपल्याला टीच. सब्जेक्ट कसा आहे, सी थर्ड पर्सन सिंग्युलर. टीचचं होईल टीचेस. आता इथे शेवटी काय आलं, CH आलं. पहा, CH. मग पहा, OCHSH किंवा Z यापैकी एखादा अक्षर जर आले, एखादा अक्षर किंवा एखादा अक्षर समूह जर मूळ क्रियापदाच्या शेवटी जर आला तर आपण मात्र तिथे ES प्रत्यय जोडणार आहोत. इथे टीचचं होणार आहे टीचेस. पुढचं वाक्य पहा, 12वं, यू डॅश डॅश द अँसर टू धिस क्वेश्चन. क्रियापद वापरायचं आहे आपल्याला नो, KNOW, नो. यू नंतर रूट वर्ब मध्ये काहीही बदल होत नाही, जसंच्या तसं लिहायचं, म्हणून उत्तर होईल यू नो द अँसर टू धिस क्वेश्चन. 13वं पहा, इट डॅश डॅश अ लॉट ड्युरिंग द मान्सून सीझन. क्रियापद वापरायचं आहे आपल्याला रेन. इट थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट, क्रियापद होईल रेन्स. नियम क्रमांक 2 प्रमाणे आपल्याला इथे फक्त यस प्रत्यय जोडावा लागेल. पुढे 14वं पहा, माय ब्रदर डॅश डॅश डॉक्युमेंटरीज ऑन वीकेंड्स. क्रियापद वापरायचं आहे आपल्याला वॉच. माय ब्रदर थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट, माय ब्रदर. त्यानंतर मूळ क्रियापदाला आपण प्रत्यय जोडणं आवश्यक आहे. इथे शेवटी CH आलेला आहे म्हणून ES प्रत्यय आपल्याला जोडावा लागेल. क्रियापद काय होईल, वॉचेस. पुढं 15वं वाक्य पहा, कॅट्स डॅश डॅश फॉर मोस्ट ऑफ द डे. स्लीप क्रियापद वापरायचं आहे. कॅट्स थर्ड पर्सन आहे परंतु प्लुरल सब्जेक्ट आहे. पहा, कॅट्स. कॅट्स साठी आपण काय वापरणार, उदाहरणार्थ प्रोनाउन दे. दे नंतर रूट वर्ब बदलत नाही, कॅट्स नंतर बदलणार नाही. स्लीप जसंच तसं लिहायचं. बा, कॅट्स स्लीप फॉर मोस्ट ऑफ द डे. सोपं आहे पहा एकदम. पुढे पहा 16वं, द अर्थ डॅश डॅश अराउंड द सन. क्रियापद वापरायचं आहे आपल्याला रिव्हॉल्व. द अर्थ थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट, रिव्हॉल्वला आपल्याला प्रत्यय जोडावा लागेल येस. शेवटी ई आलेला आहे म्हणून आपण फक्त यस जोडायचा. उत्तर होईल रिव्हॉल्व. 17वं पहा, आय डॅश डॅश धिस डिफिकल्ट फिजिक्स कन्सेप्ट अंडरस्टँड. आय नंतर रूट वर्ब मध्ये काहीही बदल होणार नाही, जसंच्या तसं लिहा. पुढे 18वं पहा, सी डॅश डॅश अन अम्ब्रेला व्हेनेवर सी गोज आउट. क्रियापद वापरायचं आहे आपल्याला कॅरी. पहा, कॅरी या क्रियापदामध्ये शेवटी वाय आलेला आहे. मग वायच्या आधी काय आलंय, आर आलेला आहे. आर हे कॉन्सोनंट आहे
नियम क्रमांक 4 प्रमाणे वाय काढायचा आणि IES जोडायचा. उत्तर काय होईल? कॅरीज, CARRIES, कॅरीज. आणि इथे सी सब्जेक्ट आलेला आहे पहा, थर्ड पर्सन नंतर आपल्याला क्रियापदाला प्रत्यय जोडावा लागेल, म्हणून आपण ते वाय कडून IES जोडलेलं आहे. 19 पहा, वी डॅश आवर स्कूल ॲनिव्हर्सरी एव्हरी ऑक्टोबर. क्रियापद वापरायचं आहे आपल्याला सेलिब्रेट. वी नंतर क्रियापदामध्ये काहीही बदल होणार नाही, ॲज इट इज. वी सेलिब्रेट आवर स्कूल ॲनिव्हर्सरी एव्हरी ऑक्टोबर. पुढे 20 पहा, ही ऑलवेज डॅश टू टर्न ऑफ द लाईट्स बिफोर लिव्हिंग. क्रियापद वापरायचं आहे फॉरगेट. सब्जेक्ट आहे ही, थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट, प्रत्यय जोडावा लागेल. फॉरगेटला आपल्याला फक्त यस जोडायचं आहे पहा, फॉरगेट्स, FORGETS, फॉरगेट्स. 21 पहा, बर्ड्स डॅश साऊथ फॉर द विंटर. इथे क्रियापद आलेलं आहे फ्लाय. इथे अनेक जण चुकतात पहा. आता फ्लाय आलंय, मग शेवटी वाय आलंय, म्हणून मग आधी कॉन्सोनंट आलंय यल, वाय काढा, IES जोडा. पण इथे सब्जेक्ट आहे का थर्ड पर्सन सिंग्युलर? तर नाही, हा थर्ड पर्सन प्लुरल सब्जेक्ट आहे. त्याच्यासाठी आपण दे हे प्रोनाउन वापरणार, म्हणून इथे क्रियापद बदलणार नाही. आपल्याला जसंच्या तसं फक्त फ्लाय लिहावं लागेल. पुढे द बेकरी 22, द बेकरी डॅश ॲट 6:30 AM एव्हरी डे. क्रियापद वापरायचं आहे आपल्याला ओपन. द बेकरी हे सिंग्युलर सब्जेक्ट आहे पहा, म्हणून आपल्याला तिथे ओपनचं ओपन्स लिहावं लागेल. ओके. 23, दे डॅश हार्ड बिफोर देअर एक्झाम्स. क्रियापद वापरायचं आहे स्टडी. पहा, दे नंतर मूळ क्रियापद बदलणार नाही, जसंच तसं लिहावं लागेल. दे स्टडी हार्ड बिफोर देअर एक्झाम्स. 24, माय मदर डॅश डेलिशियस फूड फॉर डिनर. क्रियापद वापरायचं आहे प्रिपेअर. पहा, माय मदर थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे, आपल्याला क्रियापदाला प्रत्यय जोडावा लागेल. इथे शेवटी ई आहे, म्हणून फक्त यस जोडायचा. माय मदर प्रिपेअर्स डेलिशियस फूड फॉर डिनर. पुढे 25 पहा, सॅम डॅश हिज कार एव्हरी संडे मॉर्निंग. क्रियापद आहे वॉश. सॅम थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे, क्रियापदाला आपल्याला प्रत्यय जोडावा लागेल. शेवटी आलेला आहे SH, म्हणून प्रत्यय जोडायचा ES. सॅम वॉशेस हिज कार एव्हरी संडे मॉर्निंग. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या प्रश्नांचा सराव केलेला आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. आता भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.